गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। दिनांक 12/3/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना बातमी मिळाली की घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलेंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 च्या पथकाने ही कारवाई केली आहे। लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराच्या परिसरातील एका गोडाऊनमध्ये बुधवारी दिनांक 12 सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सदर प्रकार उघडकीस आणला आहे। या कारवाईत एकास अटक करण्यात आली आहे। मदन माधव बामणे वय वर्ष 20 राहणार महादेव मंदिराजवळ लोणी काळभोर तालुका हवेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे वय वर्ष 32 यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार शेखर काटे यांना लोणी काळभोर येथील महादेव मंदिराजवळ असलेल्या साई सृष्टी बिल्डिंग पाठीमागील एका गोठ्यामध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 व लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा मदन बामणे हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला। या छाप्यात पोलिसांनी 31,900 रुपये किमतीच्या HP कंपनीच्या 11 कमर्शियल गॅस टाक्या, 17,150 रुपये कंपनीच्या इंडियन कंपनी 7 घरगुती गॅस टाक्या, 13,000 रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या 9 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 51,450 रुपये किमतीच्या 21 HP कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या टाक्या, 19,450 रुपये किंमत असलेल्या HP कंपनीच्या 21 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 14,700 रुपये किमतीच्या रिलायन्स कंपनीच्या 6 घरगुती वापराच्या गॅस टाक्या, 3,500 रुपये किमतीच्या 2 HP कंपनीच्या लहान गॅस टाक्या, 86,000 रुपये किमतीच्या एकूण 86 लहान वेगवेगळ्या लोकल कंपनीच्या गॅस टाक्या, 500 रुपये किमतीचे एकूण 5 नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, 200 रुपयेचे एक पितळी नोझल, 2,000 रुपये किमतीचे रेग्युलेटर पाईप, 3,500चा एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण सुमारे 2,24,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपी मदन बामणे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अनाधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हिस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे। या प्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 283, 284 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3(7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, नितीन मुंडे, कनिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।